नागपूरची प्रेम नागपूरची नहीं चलेंगे, नहीं चलेगी, नहीं चलेंगे, नहीं चलेंगे, तानाशाही नहीं चलेगी। बंद करो, बंद करो, बंद करो, वाईट टॅक्सी बंद करो। नागपूरच्या संविधान चौकात आज मनसे वाहतूक सेनेच्या नेतृत्वात टॅक्सी चालकांचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला। ओला, उबेर आणि रॅपिडो यांसारख्या ॲप आधारित बाईक टॅक्सी सेवेच्या विरोधात चालकांनी थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। मनसे वाहतूक सेनेचे आदित्य दुरुपकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। चालकांचा मुख्य आरोप असा की या कंपन्या शासनाच्या नियमांचे पालन न करता अनधिकृत प्रवासी वाहतूक करत आहे। यामुळे पारंपरिक टॅक्सी व्यवसायाचे नुकसान होत असून कंपन्यांच्या आवाजवी कमिशनमुळे चालकांच्या हातात पुरेसा नफा उरत नाहीये। या बाईक टॅक्सी सेवेवर तातडीने बंदी घालावी अशी मागणी करत आंदोलकांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे। आमची एकच मागणी आहे, आमचे जे वाहन चालक आहेत टॅक्सी कॅबवाले हे अनेक वर्षापासून या ओला उबेर कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहन चालवत आहेत। मात्र या ओला कंपनीला आता जीवावर आलंय दर द्यायला, जे RTOने दर लागू केले ते द्यायचे त्यांच्या जीवावर आलेत, म्हणून यांनी ई टॅक्सी बाईक सुरू केलेली आहे। जी ई टॅक्सी बाईक शासनाने प्रतिबंधित आहे, कोर्टाने प्रतिबंधित केलेली आहे, मोटर वाहन कायद्याप्रमाणे प्रतिबंधित आहे। आमच्या नागरिकांच्या जीवन सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। असे असताना सुद्धा जाणीवपूर्वक रोडावर ह्या होत आहेत। आम्ही वारंवार निवेदन दिल्या, मागण्या केल्या, कारवाई करा म्हणून सांगितलं, तर कारवाई होत नसेल, अनेक संघटनांनी आंदोलन पुकारले तरी काय होत नसेल, अशा शासनाच्या विरोधात आम्ही आज रोडावर आलेलो आहे। आणि मुळात शासनाने बंदी घातलेल्या या ॲपवर, या कंपनीवर स्थानिक अधिकारी कारवाई का करत नाही? यांच्या आर्थिक साठेदोरे आहेत का? हा प्रश्न आमचा आहे, म्हणून आज आम्ही रस्त्यावर आलोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना जमिनीवर सुद्धा आंदोलन करेल उद्या, आणि कोर्टात सुद्धा आम्ही PIL दाखल करायला गेलेले आहेत, आमची वकील टीम। आम्ही दोन्ही प्रश्नावर आता शासनाशी भिडू। या आंदोलनातून पारंपरिक टॅक्सी चालक आणि आधुनिक ॲप आधारित सेवांमधील संघर्ष अधोरेखित होतो। ग्राहकांना स्वस्त पर्याय हवा असला तरी अनधिकृत सेवा आणि कमिशनमुळे चालकांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर झाला आहे। आता बाईक टॅक्सीच्या धोरणाबाबत स्पष्टता आणून चालक आणि ग्राहक या दोघांचेही हित जपणारा मध्यमार्ग सरकार कसा काढते यावरच या वादाचे भवितव्य अवलंबून आहे। आता शासन यावर काय ठोस भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर।